Co-powered by टेक्नो. बदलापूर घटनेमधल्या आरोपीची वरती काही ज्याला हातापायी होऊन काही त्याच्या तो जिवंत आहे की नाही याच्याबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी स्पष्ट केलेलं आहे की याची चौकशी केली जाईल. जोपर्यंत अक्षय शिंदे याचा मृत्यू जो आहे तो झाला आहे असं डिक्लेअर अजून झालं आहे की नाही मला कल्पना नाही आहे, कारण मी मुंबईच्या बाहेर आहे दिल्लीमध्ये. परंतु त्याबद्दलची अधिकृत माहिती समोर आल्याच्या अगोदरच संपूर्णपणे त्याचं राजकारण करणं योग्य नाही आहे. एक दुसरं, या कुटुंबातल्या मुलींना नुकतंच मी भेटले होते आणि चार्जशीट दाखल होतं आहे याची माहिती त्यांना दिलेली होती. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडल्यावर महाराष्ट्र सरकारचा साधारणपणे आपण कार्यपद्धती पाहिली तर 6 महिने ते वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये अशा काळामध्ये घटनांचा निपटारा होण्यासाठी खूप सरकार प्रयत्न करते. इतकंच नव्हे तर पॉक्सोच्या आणि कायद्यांमध्ये 376 मध्ये केंद्र सरकारने पण बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. दिशा कायदा जो आहे तो लागू करावा म्हणून अनेकांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे थोडक्यात सरकारचा प्रयत्न कायदेशीर मार्गानेच केसचा निकाल लावायचा असतो, म्हणूनच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली होती. तरी या घटनेच्या मध्ये काय घडलं हे न पाहताच ताबडतोब त्याचं राजकारण करून अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तर दुगाण्या झाडाला लागणं हे योग्य नाही आहे असं मला वाटतं. मी असं म्हणेन की जबाबदारीचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावरती कुणाचा तरी ब्लेम गेम करण्यापेक्षा जी घटना घडली त्याच्यामध्ये या घटनेचा मूळ जो तपशील आहे, सत्य आहे ते समोर येईल. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आणि काय करायला हवं नको त्याची भरपूर चर्चा होत राहील. परंतु आजच्या घडीला तरी या संदर्भामध्ये त्या मुलींच्या कुटुंबांचा विचार करून मी असं म्हणेन की त्यांच्या मानसिकता, त्यांच्या भावना याला जास्तीत जास्त प्राधान्य देणं आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहणं सगळ्यांनी हे अतिशय आवश्यक आहे. आणि कोणाला जर का खोटी सहानुभूती किंवा खरी सहानुभूती आरोपीबद्दल वाटत असेल तर त्यांच्यासारखे करंटे तेच असं म्हणायला पाहिजे. Co-powered by टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.